नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। तर आपण मागील काही दिवसापासून DMER भरती संदर्भात मित्रांनो रेग्युलरली आपण व्हिडिओज अपलोड करत आहोत, जे की मित्रांनो वेगवेगळ्या टॉपिकवर आपण सर्व काही कव्हर करत आहोत। तर मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे स्टाफ नर्सचा मित्रांनो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा मित्रांनो अॅनालाइज करणार आहोत, जो की 2012चा हा रिटर्न टेस्टचा मित्रांनो क्वेश्चन पेपर आहे। त्यावेळेस मित्रांनो नेमकं कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये विचारण्यात आलेली होती हे आपण या व्हिडिओमध्ये अॅनालाइज करणार आहोत। त्यासोबतच जी तुमची येणारी 2023 ची भरती आहे मित्रांनो, त्यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचे TCS द्वारे कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहेत परीक्षेत विचारले जाऊ शकतात आणि तुम्हाला कमी दिवसामध्ये कसा अभ्यास करता येईल या संदर्भात देखील आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। त्यानंतर हा क्वेश्चन पेपर जो आहे 2012चा आहे मित्रांनो, त्यामुळे यामध्ये जे काही प्रश्न असणारे असतील ते मित्रांनो 2012च्या अकॉर्डिंग आहे, जे की GK सेक्शनचे वगैरे। पण मित्रांनो जे काही स्टाफ नर्सचे टेक्निकलचे क्वेश्चन आहेत ते तुमच्या मित्रांनो यावेळच्या परीक्षेमध्ये देखील यामधले प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर मित्रांनो बरेचसे विद्यार्थी जे आहे टेक्निकल क्वेश्चन संदर्भात कमेंट्स करत आहेत की सर तांत्रिक प्रश्न हवा आहे। तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो तिथून अवघ्या काही सेकंदामध्ये स्टाफ नर्स असो किंवा लॅब टेक्निशियन असो किंवा फार्मासिस्ट असो, तुम्ही आता तिथून मित्रांनो काही सेकंदामध्ये सर्व काही तिथून परचेस करू शकता मित्रांनो। ते आता आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचं असेल त्यांना स्टाफ नर्सची टेस्ट सिरीज किंवा इतर कोणत्याही पदाचे, तर मित्रांनो तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करा, त्यांना तुमचं जे टेक्निकलचं पद आहे ते सांगा आणि तिथून मित्रांनो तुम्ही तिथून टेक्निकलचे सर्व काही MCQs किंवा इम्पॉर्टंट जे आहेत पॉईंट्स ते तुम्ही तिथून मिळवू शकता। जर तुम्हाला नॉन टेक्निकल हवा असेल तर नॉन टेक्निकल देखील तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता। तर पाहूया मित्रांनो नेमकं 2012च्या परीक्षांमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न जे आहे ते विचारण्यात आलेली होती, जे की पार्ट 1 मध्ये जे की पार्ट A आहे, ज्यामध्ये टेक्निकल क्वेश्चन्स यामध्ये इन्व्हॉल्व करण्यात आलेली होती। तर पाहूया आता यातला पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो, विच इज द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ द बॉडी। तर याचं जे उत्तर होतं ते आहे ऑप्शन नंबर D, स्किन। त्यानंतरचा दुसरा प्रश्न असा विचारण्यात आलेला होता, द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन वेट 16 kgs, देन टोटल बॉडी फ्लुइड इन हिम इज। त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर C, 38 kilograms। तर मित्रांनो याच प्रकारचे प्रश्न तुमच्या TCS मध्ये देखील विचारले जातात मित्रांनो, त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही। परीक्षेला कमी जरी दिवस असले तरी जर आपण प्रॉपर वेनं तयारी करत गेलो तर मित्रांनो सर्व काही इझी पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल। परंतु मित्रांनो आपले टेक्निकल क्वेश्चन आणि नॉन टेक्निकल तुम्ही नाही मिळवला असाल तर मिळवून घ्या, त्याचा देखील तुम्हाला परीक्षेत फायदा होणारच असेल। जर तुम्हाला ही क्वेश्चनची PDF हवी असेल तर तुम्ही त्या आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून त्यांना माहिती सांगा, ते तुम्हाला हे क्वेश्चन PDF देखील उपलब्ध करून देतील। त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे, द एक्झाम्पल ऑफ ECF इज। तर याचं जे उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर D, ऑल ऑफ दिस अबाव, ज्यामध्ये CSF ब्लड आणि इंटरस्टिशियल फ्लुइड हे सगळं काही असतं। त्यानंतरचा चौथा प्रश्न, द करेक्ट ऑर्डर ऑफ लेयर्स ऑफ द एपिड्रिम्स फ्रॉम द आउटर टू इनर साइड इज। सो इज दॅट आन्सर इज ऑप्शन नंबर A, द क्युरिनियम, द लिक्विडियम, ग्रॅलियम अँड ग्रिमिनेटिव्ह हे जे आहे याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला पाचवा प्रश्न, द सेल फ्रॉम विच ह्युमन बॉडी डेव्हलप्स इज नाउन ॲज। याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर C, झॉयगोट। त्यानंतर सहावा प्रश्न असा आहे, द एपिथेल टिश्यू फाउंड द लाइनिंग द युरिनरी ब्लॅडर इज। त्याचं उत्तर जे होईल ते होईल ऑप्शन नंबर D, ट्रान्सलेशनल। त्यानंतर सातवा प्रश्न असा आहे, द एपिथेल टिश्यू फाउंड इज युट्रीन ट्यूब्स इज। तर याचं जे उत्तर होईल ते आहे ऑप्शन नंबर C, क्रायटेड। त्यानंतर आठवा प्रश्न असा आहे, द इडोक्राइन ग्लँड विच कंट्रोल्स द फंक्शन्स ऑफ अदर इडोक्राइन ग्लँड इज। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर C, पिट्यूटरी। त्यानंतरचा नववा प्रश्न असा आहे, द बोन इज नॉट फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ द क्रॅनियल कॅव्हिटी। तर याचं उत्तर जे होईल ते आहे ऑप्शन नंबर C, मॅन्डिब्युलर। त्यानंतर दहावा प्रश्न, द सबस्टन्स इन्व्हॉल्व्ड इन इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन इज। तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर B, हिस्टाइन। त्यानंतर अकरावा प्रश्न, द व्हॅल्यूम ऑफ द व्हॉइस प्रोड्युस्ड बाय अ मॅन डिपेंड्स अपॉन। तर याचं उत्तर होईल ते होईल ऑप्शन नंबर B, फोर्स विथ विच द कोड व्हायब्रेट्स। त्यानंतर 12वा प्रश्न, द नंबर ऑफ पोलर बॉडीज आर रिलीज्ड ॲट द टाइम ऑफ ओम डिस्चार्ज। तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर A, 1। त्यानंतर 13वा प्रश्न, द पेशंट प्रेझेंट्स सिम्पटम्स ॲट द टाइम ऑफ द
ॲक्यूट रिस्पिरेटरी फेलियर, तर याचं उत्तर जे होईल ते होईल ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ दिस. जर मित्रांनो तुम्ही अजूनही DMR मुंबई भरती 2023 साठी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनची टेस्ट आणि जर मित्रांनो नोट्स तुम्ही मिळवले नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच खरेदी करून घ्या मित्रांनो. परीक्षा निहाय मित्रांनो त्यामध्ये संपूर्ण काही ॲड करण्यात आलेलं आहे. तुम्हाला मार्केटमधला आता कोणताही एक्सपेन्सिव्ह बुक्स खरेदी करण्याची गरज नाही मित्रांनो. अगदी अफोर्डेबल प्राईसमध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि नोट्स मित्रांनो मिळणारे आहेत. जर तुम्ही या दोन्ही गोष्टीचा योग्य पद्धतीने मित्रांनो वापर केला तर मित्रांनो 100% तुम्ही येणारी परीक्षा क्रॅक करू शकता, ज्यामध्ये मित्रांनो नोट्समध्ये तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम तर टेस्टद्वारे मित्रांनो तुमची तयारी देखील या ठिकाणी कंप्लीट होणारी असेल. आणि जे मित्रांनो टेस्ट आहे ते संपूर्ण काय TCS पॅटर्न आधारित मित्रांनो, जे की TCS द्वारे मागील विविध परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत त्यांचं मित्रांनो अनालिसिस करून तुम्हाला सर्व काही जे क्वेश्चन सेट आहे मित्रांनो दिला जात आहे. मित्रांनो त्या प्रकारचे प्रश्न आणि त्यामधले बहुतांश प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर मित्रांनो यामध्ये तुम्ही DMR भरतीचे आपले स्टडी मटेरियल आहे किंवा टेस्ट आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की मित्रांनो जे DMR ची मुंबई भरती जी आहे मित्रांनो त्याच्या अधिकृत अभ्यासक्रमानुसार संपूर्ण काही तुम्हाला दिलं जात आहे. जो सिलेबस आहे त्यानुसार तुम्हाला सर्व काही त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात आहे. म्हणजे TCS चे अतिसंभव प्रश्न आहेत ते देखील तुम्हाला यामध्ये ॲड करून दिले जात आहे. TCS त्या कोणत्या पद्धतीने पेपर पॅटर्न सेट करतो किंवा काढला जातो ते संपूर्ण काही तुम्हाला या एक्सपेक्टेड क्वेश्चनच्या टेस्टमध्ये मिळत आहे. त्यासोबतच महत्त्वाच्या चालू घडामोडी या आधारित देखील तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नसंच उपलब्ध करून दिला जात आहेत, जे की आपल्या टेस्ट मार्फत कमी वेळेमध्ये मित्रांनो तुमची पूर्ण तयारी होणारी असेल आणि टेस्टद्वारे मित्रांनो तुम्ही तुमच्या परीक्षेची देखील तयारी तुम्ही कंप्लीट करू शकता, जेणेकरून एक्झाममध्ये मित्रांनो तुम्ही त्या प्रकारचे प्रश्न पाहताच तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि मित्रांनो त्यासोबत तुम्हाला टेक्निकल हवा असेल, तुम्ही ज्या पदाकरता अप्लाय करत असाल त्या पदाकरता मित्रांनो मला टेक्निकल हवा असेल तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला वेगळी फीस चार्ज करावी लागणार त्या ठिकाणी, कारण का तुमच्या विषयाने आहे तुम्हाला स्पेशल टेक्निकल जे की अनालिसिस बेसिकवर तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार असेल. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे DMER चे जे मागील वर्षी क्वेश्चन पेपर आहेत त्यांचे देखील मित्रांनो यामध्ये प्रश्न ॲड करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो हे तुमच्या परीक्षेच्या उत्तम तयारीसाठी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं आहे. जर तुम्ही अजून मिळवले नसाल आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे नोट्स आणि जे टेस्ट आहेत जर मिळवले नसाल तर मित्रांनो तुम्ही लगेचच्या लगेच हे परचेस करून घ्या. अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये तुम्हाला दोन्ही मिळणार आहे. आणि जर तुम्हाला टेक्निकल हवा असेल तर मित्रांनो टेक्निकलसाठी तुम्हाला ॲडिशनल चार्जेस देऊन वेगळी बॅच जॉईन करावी लागणारी आहे. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप सर्व्हरची लिंक देण्यात आलेली आहे मित्रांनो, त्या लिंकवर क्लिक करून ते लगेचच्या लगेच सर्व काही खरेदी करू शकता मित्रांनो आणि लगेच तुमच्या येणाऱ्या भरतीच्या तयारीला तुम्ही लागू शकता. तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, त्या ठिकाणी सर्व काही माहिती देण्यात आलेली आहे. त्यानंतर आपला 14वा प्रश्न असा आहे मित्रांनो, the partial pressure of oxygen in the deoxygenated and oxygenated blood respectively are, so that its answer is option number C, 40 mm hemoglobin and 100 mm hemoglobin. That type of question asking in your next upcoming DMER exams. Then next question, the lifespan of a sperm is, so answers option A, 48 to 72 hours the life of sperms. The next question, the congenital absence or closure of a normal body orifice, a tubular organ is called. The answer is option B, atresia. The next question, the largest volume of air which can be expelled from the lungs during the maximal expansion is called. तर याचं उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर A, एक्सपायटरी रिझर्व्ह व्हॉल्यूम. आणि मित्रांनो याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला थोडक्यात तुमच्या येणाऱ्या DMERच्या स्टाफ नर्सच्या परीक्षेमध्ये देखील मित्रांनो प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे प्रश्न काळजीपूर्वक वाचा. जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर रॉंग येत असेल तर मित्रांनो ते समजून घेऊन तुम्ही त्याला पास करत चला. त्यानंतरचा 18वा प्रश्न, द फॉलोइंग टिश्यू इज वाइडली अँड अपशनली डिस्टर्ब्ड इन ह्युमन बॉडी इज. तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर C, कनेक्टिव्ह टिश्यू. तर मित्रांनो थोडक्यात तुम्हाला हा प्रश्न समजून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे मित्रांनो, कारण का तुमच्या येणाऱ्या TCSच्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न जे आहेत ते विचारले जातील मित्रांनो. द ईटिंग बिहेवियर इन ह्युमन बिंग इज कंट्रोल्ड बाय. द आन्सर इज ऑप्शन B, हायपोथॅलॅमस. जर मित्रांनो तुम्ही आपले टेक्निकलचे जर तुम्ही टेस्ट मिळवला तर मित्रांनो 100% तुम्ही ह्या प्रकारचे क्वेश्चन जे आहे मित्रांनो पाहता क्षणी सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर 20वा प्रश्न, द सिंथेसिस ऑफ द ग्लुकोज फ्रॉम फॅट इज कॉल्ड. सो ऑप्शन इज B इज आन्सर, ग्लायकोजेनेसिस. त्यानंतरचा प्रश्न आपला प्रश्न असा 21वा प्रश्न, ग्लेन्युहुमरल जॉइंट इज ऑल्सो कॉल्ड. सो आन्सर इज ऑप्शन C, शोल्डर जॉइंट. त्यानंतर 22वा प्रश्न, which blood group can be administered to a patient in emergency when his blood group is not known. So answer is option A, O negative. त्यानंतर 23वा प्रश्न, the major constituent of the bone is. So याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर D, कॅल्शियम फॉस्फाइड.
त्यांचा 24वा प्रश्न, द प्रोटीन फॅक्टरी इन द ह्युमन बॉडी कॉल इज. सो याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर डी, रायबोसोम. त्यानंतरचा 25वा प्रश्न, तर मित्रांनो आपले टेस्ट जे आहे तुम्ही लगेचच्या लगेच खरेदी करून घ्या मित्रांनो. स्टाफ नर्सची तयारी करत असाल तुम्ही किंवा लॅब टेक्निशियनची किंवा फार्मासिस्टची, तिन्हीचे मित्रांनो आपल्याकडे टेक्निकल उपलब्ध आहेत, नॉन टेक्निकल उपलब्ध आहे. तुमच्या अभ्यासासाठी ते महत्त्वाचे आहेत मित्रांनो, तुम्ही ते लगेचच्या लगेच मिळवून घ्या. त्यानंतरचा जो आपला 25वा प्रश्न असा आहे मित्रांनो, द टेस्टिट्युरी द पिट्युटरी इज मेनली कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ. त्याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, द न्यूरियल द प्रोजेक्शन्स. असं जर याचं उत्तर होणार असेल ऑप्शन नंबर सी. त्यानंतर 26वा प्रश्न, बेल्स पॅसली इज डिसऑर्डर्ड ऑफ दिस अ क्रेनियल नर्वी. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, 7th टाइम. त्यानंतर 27वा प्रश्न, विच पार्ट ऑफ द ब्रेन कंट्रोल द बॉडी टेम्परेचर. तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर सी, हायपोथॅलॅमस. त्यानंतर 28वा प्रश्न, दी ॲडम्स ॲपल्स इज फॉर्मेड बाय. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, थायरॉइड कॅटलीज. त्यानंतर 29वा प्रश्न आपला, डिपोलरायझेशन इन अ नर्व ॲक्शन द पोटेन्शियल इज ड्यू टू. तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, ओपनिंग ऑफ द सोडियम चॅनल्स. त्यानंतर 30वा प्रश्न, द रिकमेंडेड फ्लो रेट ऑफ ऑक्सिजन वाया नसल द कॅनियल इज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 14 liters मिनिट. त्यानंतर 31वा प्रश्न, द साईज ऑफ द इंट्रोनियस कॅन्युअल युजड फॉर अ नेनोनेट इज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, 24 गिव्स. त्यानंतर 32वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फिजिशियन प्रिस्क्राइब्ड इंटरव्हेन्शन. सो आन्सर इज ऑप्शन डी, इलिव्हेटिंग अँड इंटिमिटस लंप. त्यानंतर 33वा प्रश्न, द प्रॅक्टिस ऑफ नर्सिंग इज रेग्युलेटेड बाय. याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, स्टेट नर्स प्रॅक्टिस ॲक्ट या अंतर्गत. त्यानंतर 34वा प्रश्न, टू स्म्यूल द ब्रीथिंग इज असोसिएटेड विथ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, डायबिटीज किटो डिसीज. त्यानंतर 35वा प्रश्न, 35वा प्रश्न असा मित्रांनो, रायथेमीज वॅक्सिंग अँड द वॅनिंग ऑफ रिस्पिरेशन्स इज कॉलेड. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, सिनिस्ट्रोक्स रिस्पिरेशन्स. त्यानंतर 36वा प्रश्न, व्हॉट शुड बी द साईज ऑफ द इंट्रोमेटिकल ट्यूब फॉर अ न्यूबॉर्न वेगिंग 2 to 3 kilograms. त्याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, 3.30. त्यानंतरचा जो आपला प्रश्न आहे मित्रांनो, जो की 37वा प्रश्न आहे, क्लिनिकल डेथ इज ऑल्सो नाउन ॲज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, ब्रेन डेथ. त्यानंतरचा 38वा प्रश्न, ट्रीटमेंट ऑफ द सेव्हिअर ऑफ द डायड्रेशन इज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की स्टार्ट द रिंगर्स लॅक्टेट इमिडिएटली. त्यानंतर 39वा प्रश्न, कॉमन कॉम्प्लिकेशन्स आफ्टर द परफोरेशन्स ऑफ अपेंडिक्स. तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, पेट्रिटिस. त्यानंतर 40वा प्रश्न, लायनर ब्रुइंग ऑफ अ माइट ॲट अ फिंगर वेब्स राइट्स इल्बो अँकल्स अँड पेनिस इज सीन इज केस ऑफ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, स्कायबिस. त्यानंतर 41वा प्रश्न, डीप वेन थ्रोम्बोसिस रेंडर्स अ पर्सन ॲट अ रिस्क ऑफ. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, प्ल्युमिनरी एम्ब्लिम्स. त्यानंतर 42वा प्रश्न, CPR defibrillation should be indicated in a kind of arrhythmia. तर याचं उत्तर होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर डी, व्हेंट्रिक्युलर फायब्रिलेशन्स. त्यानंतर 43वा प्रश्न, सेव्हरे डायपेन्स ऑर्थोपिनिया फेलर टायक्रिडिया अँड फोर्थी ब्लड टायनेड स्पेक्ट्रम इज सीन इन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, प्लुमिनरी एडिमिया. त्यानंतर 44वा प्रश्न, अँड अर्ली मॅनिफेस्टेशन्स ऑफ द लार्जनल कॅन्सर इज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, हॉर्सेन्स. त्यानंतर 45वा प्रश्न आपला असा आहे, द पॅराडॉक्साइल रिस्पिरेशन इज मोस्टली कॉमनली सीन इन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, क्लेलियल चेस्ट. तर 46वा प्रश्न, अँड अर्ली इंडिकेशन्स फॉर अ डेव्हलपमेंट ऑफ हायपोक्लेमिया इज. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, द टिंगलिंग सेन्सेशन इन द फिंगर्स.
तर मित्रांनो जर तुम्ही अजूनही आपले नोट्स आणि जर मित्रांनो टेक्निकल क्वेश्चन्स मिळाले नसतील तर मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आले आहे व्हॉट्सअप सेलरशी, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. ते मित्रांनो 5 मिनिटाच्या आत तुम्हाला सर्व काही उपलब्ध करून देतील आणि तुम्ही चांगल्या तयारीला मित्रांनो लागू शकता. परीक्षा शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला सर्व काही अतिशय महत्त्वाचे दिलं जात आहे. त्यानंतर 47वा प्रश्न, द लाईफ स्पॅन ऑफ ह्युमन प्लेटेट्स इज, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 10 to 12 days. त्यानंतर 48वा प्रश्न, द लाईफ स्पॅन ऑफ ह्युमन RBC इज, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी 120 days. त्यानंतर आपला 49वा प्रश्न, त्यापूर्वी मित्रांनो जर तुम्ही आपले TCS पॅटर्न आधारित स्टाफ नर्स टेस्ट सिरीज, लॅब टेक्निशियन टेस्ट सिरीज आणि फार्मा टेस्ट सिरीज घेतल्या नसाल तर मित्रांनो लगेचच्या लगेच परचेस करून घ्या. मित्रांनो कमी वेळामध्ये तुमची चांगली तयारी करून घेण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, ज्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला सर्व दिलं जात आहे. जो TCS पॅटर्न आधारित आहे तोच तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जात आहे. त्यानंतर 49वा प्रश्न, द ह्युमन ब्लड सेल्स आर द इन्क्लुडेड, सो याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी बोथ RBC अँड द प्लेटेट्स. त्यानंतर 50वा प्रश्न, अ पेशंट विथ लिव्हर फेल हॅव्हिंग इडिमा इज मोस्टली लाईक टू रिसीव, सो दॅट्स आन्सर इज ऑप्शन नंबर ए ड्युरॅटिक इज दॅट अ राईट आन्सर ऑप्शन नंबर ए. तर मित्रांनो असे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 50 क्वेश्चन होते जे की आपण पाहिलेले आहेत. जर मित्रांनो या प्रश्नांमध्ये कुठं काही तुम्हाला प्रॉब्लेम आले असेल तर तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे कमेंट करू शकता आणि काही उच्चारार्थ तुम्हाला जर मित्रांनो समजत नसेल तर त्याचे जे वाचन करून मित्रांनो तुम्ही तेथून ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नांची PDF हवी असेल तर आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांना म्हणा जो 2012चा क्वेश्चन पेपर आहे तो आम्हाला पाहिजे म्हणून. तर मित्रांनो त्या ठिकाणी ते तुम्हाला हे उपलब्ध करून दिलं जाईल ऑल क्वेश्चन सेट सोबत तुम्हाला, म्हणजे की जे आम्ही टेक्निकल नॉन टेक्निकल प्रोव्हाइड करत आहोत त्यासोबत मित्रांनो हे तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलं जाईल. तर मित्रांनो असा होता हा पेपर जे की 2012चा होता मित्रांनो, ज्यामधले 50 प्रश्न पाहिलेले आहेत. डिफिकल्टी लेवल बऱ्यापैकी बरा आहे मित्रांनो. आणि जर तुम्ही या TCS ची तयारी करत असाल तर TCS साठी आपले जे एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आहे, जे टेक्निकल असो नॉन टेक्निकल असो दोन्हीचे टेस्ट आहे ते मित्रांनो तुम्ही इकडेच नक्की पाहून घ्या. त्यामधले देखील प्रश्न तुम्ही पाहून घ्या. परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये किंवा मित्रांनो अंतिम दिवसांमध्ये तुम्हाला ते अतिशय उपयुक्त ठरणारे असतील. तर मित्रांनो भेटूया आपण व्हिडिओच्या नेक्स्ट पार्टमध्ये जे की पार्ट 2 मध्ये. या पुढे आपण सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत मित्रांनो. तर सर्व प्रश्नांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ऑर्डर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला मात्र विसरू नका. तर भेटूया व्हिडिओच्या नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.